मारणारा आहे किंवा तो मारला जातो तो अज्ञानच आहे. कारण जीवात्मा मारित नाही किंवा मारलाही जात नाही. तात्पर्य: जेव्हा एखाद्या शरीरधारी जीवाला प्राणघातक शस्त्रांनी दुखापत केली जाते तेव्हा त्या शरीरातील आत्मा मारला जात नाही हे समजून घेतले पाहिजे. पुढील अनेक श्लोकांवरून कळून येईल की जीवात्मा अत्यंत सूक्ष्म असल्याने कोणत्याही भौतिक शस्त्राने त्याची हत्या करणे शक्य नाही आणि त्याच्या आध्यात्मिक स्वरूपामुळे तो मारलाही जाऊ शकत नाही. ज्याची हत्या होते किंवा ज्याची हत्या झाली असे समजले जाते ते केवळ शरीरच असते. तथापि ही गोष्ट शरीराच्या हत्येला मुळीच उत्तेजना देत नाही. मा हिंसातम सर्वा भूतानी, कोणाचीही हिंसा करू नका हा वैदिक आदेश आहे. तसे जीवात्मा मारला जात नाही की समजून पशुहत्येलाही प्रोत्साहन देत नाही. कोणाच्याही शरीराची